महाराष्ट्र काय कर्नाटक काय सर्वांनी सबस्क्राईब करा खिलार महाराष्ट्राची शान आणि क्लिक करा बेल आयकॉनवर. एन्जॉय. मामा, आता आम्ही प्रदर्शन बऱ्याचशा मोठ्या प्रमाणात पाहतोय. प्रत्येकाचं म्हणणं आहे की प्रदर्शनामध्ये माझी घेऊन जायची गाय एक सुंदर असली पाहिजे, कालवड किंवा कोण जातीवंत असली पाहिजे प्रदर्शनाच्या दृष्टीने. मग प्रदर्शनामध्ये घेऊन जाणे, आता सगळ्यांचीच प्रदर्शनामध्ये घेऊन जाण्यासारखी नसती, काहींकडची थोडीफार कमी जास्त कुठल्या असेल. तर कुठल्या गोष्टी प्रदर्शनामध्ये जाण्यासाठी आपण तयारी किंवा खरेदीपासून आपण तयारी किंवा बैल गाईवरती सोडून जी पैदास घ्यायची, तर कशा पद्धतीची तयारी केली पाहिजे आपण? आम्ही घेतानाच एक नंबर पैदास घ्यायला लागणार. गाई असो, खोंड असो, काही बी असो. आम्ही हिव आणताना आता एक महिन्यात होता आमच्या डोळ्यात बसवलं तो. मग त्यांनी म्हटलं, आता त्यांना विचारलो, आता नाही आता देत ना. मग आता तुम्ही आता घरात पाळणार आहेत का म्हटलं. मी नाही म्हटलं. मग ठीक आहे, आता कवा देणार आहे? आता 6 महिन्यात झाल्यावर देणार आहे. आणि मी काय म्हणलो आता त्यांना, 6 महिन्यात नंतर त्याचा दर किती होते मग आता सांग, मी नेतो म्हणताना त्या मापाला किंमत सांगितली. आम्ही जरा इकडे तिकडे करून त्याचा आणलो. 1.30ला आणलो आम्ही. 2.5 लाखाला सांगितलो, आता जास्त कमी करून आता 1.30ला आणलो. आमच्या डोळ्यात बसलो त्यावेळी त्याचा रूप, मग अंग, मग त्याचा गळा, कांबळनामा, मग शिंग कसं उडते, त्याचं रूप त्यावेळी आता 1 महिना, 2 महिन्यात, 1.5 महिन्यात आता रूप दिसते आता त्याचं. त्या मापातनं जर आम्ही आणला, काय कालवड असो, खोंडा असो, काही असो, मग आता आम्ही त्या मापात आम्ही चारायला बी पाहिजे, खुराक बी पाहिजे त्याला. आम्ही फक्त आणून बांधला तर, मगाशी सांगितलं तुम्हाला, आणून बांधला तर काय उपयोग नव्हा, त्याचं काहीही नव्हतं. ते आणून बांधलं. आता 1 महिना, 2 महिना आता त्यांनी ह्याचं आईला दिलं होतं. त्यांनी 2 महिने झाल्यावर नेलं. आता 3 महिन्याचं वासरू होतं. मग आता त्यावेळी आता कसं काय करू. मग आमचं म्हशीचं दूध होता. मग सकाळी 2 लिटर, संध्याकाळी 2 लिटर आम्ही चालू केलं. पहिला बी चालू होता, 1-1 लिटर चालू होता. मग नंतर आईला नेल्यावर काय, मग आम्ही काय केलं होता, सकाळी 2, संध्याकाळी 2. मग त्या मापात आम्ही आता पहिल्यापासून आता सध्यापर्यंत तरी सध्या आहे, अजून दूध आहे त्याला. मग त्या मापात आम्ही बी पाहिजे. आम्ही बाळाला कसं, आता आम्ही आता पैलवान करताना करायला आता मेहनत तर आम्हाला ते आमचं पैलवान करायला येत, किती मेहनत होतं आमच्या मुलाला, तेवढं मेहनत त्याला बी लागणार. म्हणजे असं गाय असो, खोंड असो, दोन्हीला दोन्हीला मेहनत पाहिजे. याला त्याला नजर पाहिजे. कायमस्वरूपी त्याचं पायात पडायला पाहिजे. मग इथं घाटले, आता ते आता पोट भरले, आता आम्ही कुठंतरी आता 1-2 तास फिरून येतो म्हटलं तर आता ते राहत नव्हतं. त्याचं पायात पडून पाहिजे. मग काय करतं काय सांगता येत नव्हतं त्याचं. गाय असो, काय खोंड असो, आम्ही बांधून असतो होती हो. मग फिरत असलं तर काय बी करून येते. आता गाई म्हणा, आता बैल म्हणा, काय म्हणा. मग आता ह्यू बांधून आता मस्तीला असतं. काय करतं काय सांगता येत नव्हतं. असं असतं त्याचं. कष्ट म्हणजे नुसतं चांगलं खरेदी करून आणणं नाही, त्याला कष्ट बी पाहिजे, पुढं कंटिन्यू घेणं आहे. मंडळी, खरं तर मामांनी एक गोष्ट सांगितलं की त्याच्या पायात पडून राहणं गरजेचं आहे. म्हणजे किती तुम्हाला त्याच्यासाठी जीव ओतून काम करणं, एखाद्या खिलारसाठी किंवा एखाद्या जातीवंत देशी गोवंशासाठी, हे पाहिलं. मामा, आता एक विचारायचं आहे की आता प्रदर्शनं मोठ्या प्रमाणात होतात. एखाद्या प्रदर्शनामध्ये आता तसं पाहायला गेलं तर बरेचसे गट असतात. पण आता जेव्हा प्रत्येक गटातनं पहिला नंबर ज्याचा येतो, ते चॅम्पियनला सगळेच एकत्र येतात. मग ते चॅम्पियन गटाला सगळेच एकत्र आल्यानंतर मग त्यांच्यातनं निवड करणं, तुम्ही स्वतः पण पंच म्हणून काम करता, मग त्या ह्याच्यातनं निवड करणं कसं पारखलं? काय कधी कधी सगळेच एकाला एक सरस असतील, चांगले असतील, तर त्यावेळेस कसं निवड किंवा कसं केलं पाहिजे? 1 नंबर आता आम्ही निवड करून आता 1 नंबर दातात, 1 नंबर, एक आदात 1 नंबर होते, एक दातात 1 नंबर होते, एक चौसा, एक दुसरा, एक साई दाती, एक जुळक. एकूण किती झाला आता? 5 गट झाला. 5 गटात 1-1 नंबरचं काढून आता आम्ही चॅम्पियन काढतो म्हणा. चॅम्पियनमध्ये आता सगळं आता 1 नंबर झालेले असतात.
पाची घाटात ना 1 नंबरचं काढूनच आता चॅम्पियन द्यावं लागणार. त्या मापात सगळ्याचं चुकी होते. कुठं चुकतं आहे सगळं त्याचं मार्किंग काढावं लागणार. मार्किंग म्हणजे आता किती 100 की 100 तो ती कुणाला बी नाही पडत. कमीत कमी आता फास्ट चॅम्पियन व्हायला आता किती 60 ते 65 मार्क जर पडला, पाय म्हणा, मग खूर म्हणा, तो आता ते शेपूट म्हणा, शेपूटचे गोंडे म्हणा, शिंग म्हणा, मग कान, डोळं, मग त्याचं कांबळं, मान, त्याचं सगळं 2, 2.5, 3 असा आता 7, 8, 10 नंबर 10पर्यंत आता नंबर राहतो त्यांचा. त्या नंबरात जर 65 मार्क कोणाचं बैलाला आता आदात धरून जुळकपर्यंत आहे. आता 5 गट आहे. 5 गटात 60 मार्क कोणाचं बैलाला पडते त्याला ते आता चॅम्पियन होणार. मग सर्वसामान्य असं लोक आहेत सध्या, तोंड बघून देणार लोक लय आहे. माझं म्हणणं काय, बैल बघून द्या, तोंड बघायचं नवा. तोंड बघून दिलं तर आता आमच्या नावानंतर खराब होते. आता पाठीमागं माणसं काय म्हणते, आता तुम्ही आता मोठा माणूस आहे, आता तुमच्या पुढं कोण काय म्हणत ना. पाठीमागं आता तर जाऊन त्याचा म्हणणार आहे का काय हो काय केलं. आता ती सोन्यासारखा ती ही बैल होता त्याला सोडलं आहे, आता ती त्याला दिलं, तोंड बघून दिले असं म्हणत जाणार. मग माझे म्हणणे काय, आता सगळं मार्कला आता 60 ते 65 मार्क कुठल्या बैलाला पडते त्या बैल चॅम्पियन होणार. पाय आता फाउंडेशन धरून आता वर शिंगाचं शेंड्यापर्यंत येणार. प्रत्येक शिंग पाय प्रत्येकाला 10 गुण ठेवायचे आणि त्याला मार्किंग करायचं 10 पैकी. 10 पैकी किती पडते त्याचा आता मार्क काढूनच ती आता चॅम्पियन काढायला पाहिजे. मग कोणकोणते अवयव त्याच्यामध्ये पकडले पाहिजे मार्किंगसाठी? पहिला आम्ही काय बघतो, आता शरीरचं काय, शरीर ती ही बोजा आता ही कशावर असतं, फाउंडेशन पाहिजे पहिला, बरं ना. फाउंडेशन झाल्यावर शरीर पाहिजे, घट पाहिजे. मग आता एक दोरी पाहिजे, शरीर बी. मग शेपूट बारकं, ती वर शेंडा काय गड्डा काय आता मोठा असते, खाली येऊपर्यंत आता एकदम चूप पाहिजे त्याला. शेपूट गोंडा काळा पाहिजे. मग त्याला आता हिव मान म्हणा, आता चेहरा म्हणा, मग ती आता हिव कान, शिंग कसं उठलं आहे, आता लांबडा आहेत काय, मग आता लांडा आहे. मग त्याचा आकार राऊंड आहेत काय, आता चपट आहे. त्याचा बी ती आकारवर बी आता येणार. त्याचा शिंगाला बी आता फुल, आता आमचे आता हात्यार फुल आता असं एवढं हातार असतं. मग गोल जर नसला, चपट जर आलं तर आता मार खाणार. कुठं चॅम्पियनमध्ये काय ती मार खाणार. मामा, आता तुम्ही आम्हाला मार्किंग सांगितलं की कुठल्या गोष्टीला अवयवाला मार्क दिले पाहिजे. आता मला कानाचं एक विचारायचं आहे की प्रदर्शनामध्ये 10 खिलार उभे आहेत, त्या 10 मधलं समजा खिलारांचे कान किती महत्त्वाचे आहेत. कधी कधी खिलार कदाचित ते बाकीच्या मार्किंगमध्ये 1% मायनस असेल, कमी असेल, पण त्याच्या कानाचा तो अँगल किंवा ते बुजारपाना इकडं तिकडं, त्याच्यामुळं ते पंचांचं किंवा प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतं. मग ते कानाची भूमिका किती महत्त्वाची आहे. हे सगळ्यापेक्षा कानाचं एक नंबर आता ह्यो मार्क असते. आता 10 मार्क असते त्याचा. मग आता कसं असते, कान मोठं जर असला मग किती बी आता धरू दे, आता ती आता त्याचा मार्क कमी पडणार. मग ती आता कान धरतंय आता वर कायमस्वरूपी, आता ती इकडं खाली सोडत नवा, असं बी नवा, ती धरायलाच पाहिजे. मग शेवटी आता कानाचा आकार जरा एकदम बारीक पाहिजे, जास्त मोठे नको. मोठा जर असला तरी ज्वारीच मोडते. तो ज्वारीमध्ये कान मोठे असतात, मोठा असते. मग आता हिव कांबळ येणार, कांबळ जरा आला की ज्वारीमध्ये मोडणार. मग असं जरा ही असते ना, जरा त्याला बी कुठे किती मार्क पडते त्याच्यावरच मार्क पडणार तेव्हा. मग आता शेपूट गोंडा, आता ती सगळं शेपूट 1 नंबर खाली वर धरून खालीपर्यंत आता 1 नंबर शेपूट आहे. खाली येऊन जरा
पांढरा जर आला तर मार खाणार. हम्म. शेपूट गोंडा ती आता कसं आहे, आता एक नंबर आता शेपूट आहे बारकं, त्यासारखंच आता शेपूट गोंडा बी आता जर काळा जर असला मग 10पैकी 10 मार्क पूर्ण पडणार त्याला. मग शेपूट आणि गोंडा हे वेगवेगळं का एकच मार्क? एकच मार्क होते खरं. ती आता मार खाते ना ती गोंड्यातनं वर धरून त्याचा शेंड्यापर्यंत एक नंबर बारकच येते. मग शेवटी येऊन त्याचा जर शेपूट गोंड्या जर पांढरा जर आला ती मार खाणार. 10 ते 10 मार्क त्याचं पडत नाही. काळा पाहिजे शेपूट गोंडा पूर्ण. काळा पाहिजे. शिंगांचा कलर कसा पाहिजे? शिंगाचा कलर आमच्या भागात ज्वारी आता ह्यो कोसा खिलार म्हणा, आता पांढरा खिलार म्हणा, पूर्ण काळा तरी येतच नव्हा. अर्धा निम्मा पांढरा असते खाली, वर जाऊन आता काळा असणार. मग पूर्ण जर पांढरा जर आला ती बावण्या म्हणणार, त्याला बी बावण्या म्हणणार. म्हणजे गाजरी खिलार. गाजरी खिलार. मग त्याला आता मार्क पाहिजे म्हटलं तर आता निम्मा पूर्ण आता वर जरा ती काळा पाहिजेच. 10 ते 10 मार्क जर त्याला जर पडणार असलं मग त्याला पूर्ण गाजर जर आलं तर त्याचा आता मार खाणार. शिंगात बी मार खाणार. आणि नाकाचं कसं पाहिजे? नाक बैलाचं. नाक सर्वसामान्य आता पांढरा जास्त येते, मग आता काळा बी येते. मग काजळी खिलारला पूर्ण काजळ असते. पूर्ण म्हणजे आता ती कलप बांधलेले कसं थोडं आता ही असते अजून तेवढं काळा येते. मग तेवढं काळा पूर्ण जर आलं तर बी आता ते आमचे आता कोसा खिलाराचं पांढरा खिलाराचं मग आता थोडंफार लोक काय म्हणते आता हे ही काळा आहे, पूर्ण काळा आहे म्हणून सोडून जाते. ती मिक्स पाहिजे तशी. काळं आणि पांढरं मिक्स असं पाहिजे. काळा पांढरा तरी मिक्स पाहिजे, नाहीतर काय पांढरा असेल तरी बी चालते आमच्या भागात. नाहीतर अकडे पंढरपूर जर भागात जर गेला किंवा आता जर आता ती पांढरा जर बघितला हे बामण्या म्हणून जाते. त्यांचं पूर्ण आता काळाच असतं ना. आता तोंड कांबळं का काळा, आता डोळ्याचं साईडची ती ही काळा, मग खाली बुडका धरून शेंड्यापर्यंत आता शिंग काळा, मग वान कलर आता त्याचं पांढरं, अंड निमा काळा निमा आता वर त्याचा पांढरं, खूर काळा, शेपूट गोंडा काळा. आता मामा खुरामध्ये मला एक विचारायचं की जे खूर असतं त्या खुरामध्ये ही जी गॅप असती दोन नाकामधली ती किती असावी आणि किती नसली पाहिजे? त्याचं पाहिजे असंच गच्चच पाहिजे. मग जरी आता थोडंफार असं असते, मग असं असलं तर बी खुराचं दोन प्रमाण आहे. पांढरा असो मग काळा असो, एक कठीण असते खुराला किती बी आता आता दगडमध्ये आता सोडा त्यात आता त्याला काही त्रास नाही होत. त्रास होत नव्हा, आता चापसत नव्हा. मग एकेचं पूर्ण काळा असते, एकदम मऊ असते. मग त्याचं मार्क 100% आता तुम्ही काय म्हणलं त्या मापात जरा मार्क कमी पडणार. जर असं जर झाला खुरात जरा मार्क 10 पैकी 10 पडणार नाही पडत. असं पाहिजे खुर, ती 10 ते 10 पूर्ण पडणार त्याला. खुराला बी तसं होणार. मामा आता मी तुम्हाला एक शेवटचा प्रश्न विचारतो की ज्याच्यात तुम्ही म्हणले की चॅम्पियन गटामध्ये आदतपासून 2 दात 4 दात 6 दात पर्यंत आणि कडदाती हे सगळे एकत्र येतात. तर सगळे चॅम्पियन जेव्हा एका गटामध्ये येतात, एक नंबर चॅम्पियन गटाला, तर त्यावेळेस जो आदत खोंड आहे त्याचं वय लहान आहे, अनुभव लहान आहे, पण दिसायला तयारी पण चांगली, पण त्या आदत खोंडाची बरोबरी 6 दाती कडदाती बाईला बरोबर होणार नाही, जोडत नव्हतं. मग त्यावेळेस पंच निर्णय कोणाला देऊ शकतात? म्हणजे कधी कधी असं होऊ शकतं का की कडदाती बैल डावलून आदतला पण दिला जाऊ शकतो का? नाही शकत. जे द्यायला शकते खरं द्यायला होत नव्हतं. आता ती त्याचा अजून होणार लय आहे ह्याचं आदातमधनं. त्याला अजून खूप 100% टाईम आहे त्याला त्याचा पुढे जायला पुढं जायला.
मग त्याचा आम्ही आता किती आता 2 ते 4 जाती एक गट आम्ही धरलं असते, 6 जाती ते जुळक एक गट धरलं असते. त्याच्यात 4 गटातनं कुठनं तरी एक नंबर एक काढून द्यायला लागलं. मग आम्ही आजात ह्याच्यात जर आम्ही वडलो, मग थोडंफार काय होत नव्हतं, खरंच थोडंफार चुकी होते माझ्या मनानं. त्याचं आग पुढं अजून टायमिंग फुल आहे त्याचं, बरीच प्रदर्शनला ती आता जिंकणार आहे तू. मग त्याचं रूप बी आहे. आता ती आदातमध्ये आता ह्याच्याबरोबर येऊन आता उभारले म्हटलं तर त्याचा पूर्ण आता दिवस लई दिवसपर्यंत 10 वर्षपर्यंत त्याचं हाय टायमिंग आहे. त्यामुळे मग मोठ्या बैलाला नंबर द्यायला पाहिजे. ओके. मामा धन्यवाद. आज या मुलाखतीच्या माध्यमातून आम्ही तुमच्या दावणीच्या जातीवंत 2 वळूंची माहिती पाहिली, तुमच्या दावणीचा जुना खासदार बैलाबद्दल माहिती घेतली, त्याचबरोबर वळू बैल कसा तयार करायचा याची खास माहिती मामांनी दिलेली आहे आपल्याला. आणि त्याचबरोबर प्रदर्शनाची निवड प्रक्रिया, कशा पद्धतीने गाय किंवा बैल तयार केली पाहिजे या संदर्भातली. मामा एकदा नाव आणि फोन नंबर सांगा. माझे नाव चंद्रशेखर गिरमल्ला बागळे, राहणार शंकर, तालुका जत, जिल्हा सांगली. फोन नंबर 7499 61 55 12. त्याला सांगा त्याचं नाव आणि कितवीला आहे शाळेत ते सांगा म्हणून बोलायला. ಊರವರ ಹೇಳ ಅದ್ರ ಆ ಕಡೆ ಮೂತಿ ಮಾಡಿ ಹೇಳು ಊರು ಹೇಳು. जोरात थोडस नाव कन्नडमध्येच. कन्नडमध्येच नाव, शाळेचं नाव आणि कितवीला एवढंच ಹೇಳ कन्नडमध्येच. ಆ ಕಡೆ ಮೂತಿ ಮಾಡಿ ಹೇಳು. ಈಗ हिंदी इंग्लिश. मेरे गांव का नाम संख्या में संख्या रुको 1 मिनिट. बोलो. मेरे गांव का नाम संख्या में संख में रहता हूँ और मेरा नाम समेद रविंद्र बागेली है. आप कौन सी कक्षा में हो? मैं 4th क्लास में हूँ. आपका कौन सा सब्जेक्ट आपको बहुत अच्छा लगता है? अभी मुझे इंग्लिश लगता है. इंग्लिश अच्छा लगता है. तुम्हारा छोटा भाई कौन सी कक्षा में है? वो 2री क्लास में. उनका नाम क्या है? उसका नाम शुभम रविंद्र बागेली. आपको ये बैल बहुत पसंद रहता है, आपके जो आपने संभाला है उसको. मंडळी, अशा प्रकारे आज आपण ही सुंदर माहितीदार मुलाखत पाहिली आणि चॅनलच्या माध्यमातून आपण सर्वांनी ही मुलाखत जास्तीत जास्त शेअर करा. डिस्क्रिप्शनमध्ये मायक्रोचिपचा फॉर्म येतो, नक्की भरा. मंडळी खूप खूप धन्यवाद. मामा धन्यवाद खूप खूप. खिल्लार महाराष्ट्राची शान, खिल्लार महाराष्ट्राची शान.